पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. गाडेला 70 तासांनंतर गुन्हाट गावातनं केली होती अटक. मुख्यमंत्री कार्यालयाला बॉम्बनं उडवण्याची धमकी. मुख्यमंत्री फडणवीसांवर सुद्धा हल्ला करणार असल्याचा धमकीत उल्लेख. तर पाकिस्तानी नंबरवरून ट्रॅफिक पोलिसांना व्हॉट्सअॅपवर मेसेज. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. राज्यातल्या जवळपास 500 सरकारी सेवा आता व्हॉट्सअॅपद्वारे मिळणार. सरकारचा मेटा कंपनीशी करार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ठाकरेंची शिवसेना विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणार. पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत एकमतानं निर्णय. सूत्रांची माहिती. मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोनं ऐतिहासिक टप्पा गाठला. मेट्रो 3ची कफ परेड या अंतिम स्थानकापर्यंतची धाव यशस्वीरित्या पूर्ण. आचार्य अत्रे चौक ते कफ परेड हा मेट्रो मार्गी प्रवासी वाहतुकीसाठी आता सुरू. सीएसएमटी स्थानकातील फलाट विस्तारीकरणासाठी आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक. सीएसएमटी ते भायखळा दरम्यान आज 5 तासांचा तर उद्या 10 तासांचा रात्रकालीन ब्लॉक असणार. उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून 57 मजूर दबल्याची भीती. तर चमोलीमधील दुर्घटनेमध्ये रस्ते काम करणाऱ्या 16 मजुरांचं रेस्क्यू.